सर्वसामान्यांसाठी आधारवड असलेल्या इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरणं, उद्धटपणे उत्तरं देण्याचा प्रकार घडतो. त्याचबरोबर निराधार रुग्णांना बेड उपलब्ध असतानाही ते नसल्याचं सांगितलं जातं. शिवाय औषधंही बाहेरून आणण्यास सांगितली जातात. याबद्दल माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांनी रुग्णालयात येऊन जाब विचारला. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. इचलकरंजी परिसरासह सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे मोठा आधार आहे. शासकीय रुग्णालय असल्याने या ठिकाणी आवश्यक सुविधाही उपलब्ध करून दिल्यात. काही दिवसांपूर्वी या रुग्णालयात एका निराधार उपचारासाठी दाखल केलं, पण निराधार रुग्णांना या ठिकाणी सहानुभूतीची नव्हे तर उद्धटपणाचा उपचार मिळत असल्याचं निदर्शनास आलं. रुग्णालयात बेड उपलब्ध असतानाही बेड नसल्याचं सांगत अशा रुग्णांना चक्क जमिनीवर झोपण्यास सांगितलं गेलं. तर अन्य एका रुग्णालयात औषध साठा उपलब्ध असतानाही काही औषधं नसल्याचं सांगत ते बाहेरून आणण्यास सांगितलं. स्टाफमधील काहींची अशा रुग्णांसोबत उद्धटपणाची भाषा असे प्रकार घडल्यात. शिवाय तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे इथे येणाऱ्या अनेक रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली व कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठवलं जातं. या झाल्या प्रकाराचा माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारला. तसेच जे कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा करतात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकारची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.